मला आंदोलनाच्या भूमिकेवर राहू द्या, तुम्हाला किती दिवस लागणार हे सांगा, मनोज जरांगे उपोषणावर ठाव, तर चर्चा करून सायंकाळपर्यंत सांगतो, विखे पाटील यांचं वक्तव्य. स्वतंत्र मराठा मंत्रालयाची स्थापना करा, सारथीच्या बंद झालेल्या योजना आधी सुरू करा, सरकारच्या शिष्टमंडळाकडे मनोज जरांगे यांची मागणी. शिंदे समिती आल्यापासून किती नोंदी शोधल्या, जरांगेंचा शिष्टमंडळाला थेट सवाल. महाराष्ट्रामध्ये 58 लाख नोंदी सापडल्यात, मग दाखले वाटपामध्ये दिरंगाई का, जरांगे आक्रमक. मुख्यमंत्री कार्यालयामधून प्रमाणपत्रांचं वाटप थांबवण्याचे आदेश, मुख्यमंत्री फडणवीसांना विचारल्याशिवाय कोणती कामं होत नाहीत, जरांगेंचा आरोप. कुणबी प्रमाणपत्र थांबवण्यासाठी वरून आदेश नाहीत, फडणवीस प्रमाणपत्र थांबवण्याचे आदेश कसे देतील, अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे दाखल्यांना उशीर, संबंधितांवर कारवाई होणार, विखे पाटलांचं वक्तव्य. हैदराबाद गॅझेटचं प्रकरण कोर्टामध्ये सुनावणीसाठी प्रलंबित, प्रकरण कोर्टामध्ये असल्यामुळे सातारा गॅझेटवरून सध्या वेट अँड वॉचची भूमिका, विखे पाटलांचं स्पष्टीकरण. मराठा आंदोलकांवरील 567 गुन्हे मागे, तर 191 कोर्टामध्ये प्रलंबित, गंभीर गुन्ह्यांबाबत सुद्धा मार्ग काढणार, मंत्री विखे पाटलांचं आश्वासन, तर आमच्यावर लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल करा, जरांगेंची मागणी. पुण्यामध्ये 48 तासात 14 जणांचा संशयास्पद मृत्यू, हडपसरसह फुगेवाडी आणि दापोडी भागातील नागरिकांचा समावेश, विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याचा आरोप. आरोपी योगेश वानखेडेने दारूमध्ये मिथेनॉल मिसळल्यामुळे 14 जणांचा मृत्यू झाल्याचा संशय, प्रकरणामध्ये आतापर्यंत 8 जण अटकेत, वानखेडेसह 4 आरोपींना 8 जूनपर्यंत पोलीस कोठडी. मुख्यमंत्री फडणवीसांकडून पुण्यातील विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यू प्रकरणाची दखल, घटनेच्या मुळापर्यंत जाणार, कठोर कारवाई करणार, फडणवीसांचं आश्वासन. रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांनी हडपसरमधील दारू अड्डा फोडला, विषारी दारू पिऊन 5 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी आक्रमक, पोलीस आरोपींना वाचवत असल्याचा रोहित पवारांचा आरोप. विधान परिषद निवडणुकीसाठी 17 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार ठरले, काँग्रेस 8, ठाकरे सेना 4, पवारांची राष्ट्रवादी 3 जागा लढणार, तर नांदेड, नाशिकच्या जागेवर महाविकास आघाडीच्या 3ही पक्षांचा दावा. नागपूर. मराठवाड्यामध्ये महायुतीमध्ये विधान परिषदेसाठी पेच कायम, छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरून शिवसेना भाजपत रस्सीखेच सुरू, दिल्लीमधील बैठकीतही तोडगा नाहीच. पुढील 24 तासात विधान परिषदेचं चित्र स्पष्ट होईल, महायुतीमध्ये विधान परिषदेसाठी चर्चा सुरू, सर्व जागा महायुती म्हणूनच लढू, मंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य. राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची देवगिरीवर बैठक, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे उपस्थित, पक्षातील अंतर्गत वाद, विधान परिषद निवडणुकीवर बैठकीमध्ये चर्चा. राज्यसभेच्या एका जागेसाठी भुजबळांच्या नावाची चर्चा, पक्ष उमेदवारी देणार की नाही यामध्ये संभ्रम, सूत्रांची माहिती, भुजबळ राज्यसभेसाठी इच्छुक, पण पुतण्याला मंत्रिपद देण्याची भुजबळांची मागणी. टेंडरवरून पाठ पवार भुजबळ यांच्यामध्ये खडाजंगी, विशिष्ट व्यक्तीला अन्नधान्य पुरवठ्याचं टेंडर देण्यावरून वाद, पवार दादांनी कधी मला असं सांगितलं नाही, भुजबळ संतापले, सूत्रांची माहिती. मी कुठल्याही शासकीय कामामध्ये हस्तक्षेप केलेला नाही, पार्थ पवारांनी टेंडरवरून दिलेल्या सूचनेसंदर्भाचं वृत्त फेटाळलं, तर आम्हा दोघांमध्ये कसलीही वादावादी झाली नाही, भुजबळांची स्पष्टोक्ती. नीट पेपरफुटी प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून नाराजी व्यक्त, हा फक्त विद्यार्थ्यांचा नाही तर अनेक वर्षांच्या मेहनतीचा विषय, परीक्षा प्रक्रियेवर सविस्तर आराखडा सादर करा, शिक्षण मंत्रालयाला आदेश, पुढील सुनावणी जुलै महिन्यात. दादरमध्ये महानगर गॅस पाईपलाईनला मोठी गळती, रस्ते कामाच्या दरम्यान जेसीबीच्या धक्क्यामुळे पाईपलाईनला गळती, अग्निशमन दल घटनास्थळी, सुरक्षेच्या कारणास्तव गोखले मार्ग वाहतुकीसाठी बंद. देशभरात यंदा 90% पाऊस पडण्याची शक्यता, तर महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा 43% कमी राहण्याचा अंदाज, उष्णतेची लाट अधिक असल्यामुळे कमी पावसाची शक्यता. मुंबईसह ठाणे उपनगरामध्ये 2 दिवसात हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता, उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळणार, सध्या तापमान 34 ते 36 अंशांपर्यंत.
वादळी वाऱ्यामुळे वर्ध्यामध्ये केळीची बाग उद्ध्वस्त, घोराड शिवारामधील शेतकऱ्याचं हजारोंचं नुकसान, तर मजरा शिवारामध्ये झाडांची पडझड, शेतामध्ये सवंगडी करून ठेवलेला तीळ पावसामध्ये भिजला, शेतकरी हवालदिल. जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरामध्ये 2,000 तर चांदीच्या दरात 3,000 रुपयांची वाढ. सोन्यासाठी प्रतितोळा 1,59,650 रुपये मोजावे लागणार, तर चांदी प्रति किलो 2,76,040 रुपयांवर.